Now pulse is nothing but it is a pressure wave which is traveling through the arteries due to ventricular systole. तर आपण कार्डियक सायकल मध्ये व्हेंट्रिक्युलर सिस्टोल बघितलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा एट्रियल सिस्टोल होतं, त्यानंतर मग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं. ज्या वेळेला दोन्ही व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेला हार्ट वरती जे प्रेशर येतंय दॅट प्रेशर इज काउंटेड in a wave formation and that is referred as pulse. So this pulse can be felt at some points on our body. आपल्या शरीरावरती काही ठराविक पॉइंट्स असे आहेत की ज्याच्यावरती आपण ही पल्स नोटीस करू शकतो किंवा आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकते विदाउट एनी काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट. So the strongest wave which is present is near to the heart, just the arteries which are connected to the heart, which are near to the heart, that will be strongest wave. As they are going long away from the heart, it will be becomes weak. म्हणजे जसं हार्ट मधून बाहेर पडलेल्या आर्टरीज आहेत त्या आर्टरीज ज्या हार्टच्या जवळपास असतात त्याच्यामध्ये जी वेव असते प्रेशर वेव दॅट इज व्हेरी मच स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर टू द लॉंगर पार्ट. म्हणजे हार्ट पासून लांब असणारे जे पार्ट आहेत फॉर एक्झाम्पल फूट रिजन ऑर लेग्स, तर त्या ठिकाणी असणारी जी पल्स रेट किंवा वेव जी आहे ती थोडीशी विकर असते. बट यू कॅन फेल देअर ऑल्सो. सो the felting will be easily present in superficial arteries which are near to the skin. आपली जी वरची स्किन आहे ह्या स्किनच्या जवळपास असणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत त्या आर्टरीज मध्ये आपल्याला त्या ठराविक पॉइंटला पल्स आयडेंटिफाय करता येऊ शकते. सो पल्स रेट इज नथिंग बट इट इज सेम ॲज दॅट ऑफ हार्ट रेट. हार्ट रेट आपल्याला माहिती आहे किती असतो, जवळपास 72 हार्टबीट्स पर minute, and pulse rate is as like that same which will be present here as 72 heartbeats per minute kiva 72 pulse per minute. It is also referred as pulse rate, and the most commonly used artery is referred as radial artery. Radial artery is situated in just near wrist region. Wrist म्हणजे हे जे आपलं मनगट आहे ह्या मनगटाच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला ह्या ठिकाणी जर तुम्ही बोट लावून बघितला तर तुम्हाला पल्स जाणवतो. दॅट इज द आर्टरी विच इज प्रेझेंट जस्ट नियर टू द स्किन अँड दॅट इज रेफर्ड ॲज रॅडियल आर्टरी. There are several kinds of arteries which are present here from head region up to foot region. In head region, there will be presence of different kinds of arteries. In that, one is temporal artery. Temporal artery means which are present just near to our ears. दोन्ही कानाच्या समोरच्या बाजूला गाल आणि दोन्ही कान ह्याच्यामध्ये जर तुम्ही बोट ठेवून बघितलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पल्स जाणवेल. त्यानंतर दुसरी आहे कॅरोटिड आर्टरी. कॅरोटिड आर्टरी विल बी प्रेझेंट इन नेक रिजन ऍट बोथ साइड्स. गळ्यावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला जर हात लावला तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पल्स जाणवते. त्यानंतर आहे फेशियल. फेशियल चेहऱ्यावरती सुद्धा असते जस्ट ऍट द बेस ऑफ चीन अँड चिक्स, म्हणजे ह्या दोन साईडला. त्याच्यानंतर ब्रॅकियल आर्टरी. Brachial artery is present here in arms where the blood pressure is counted. Then radial artery तुम्हाला आता सांगितलं, radial artery is present in wrist. Femoral is present in thigh region. आपल्या femur bone ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची जी आर्टरी आहे that is referred as femoral artery. Then there will be presence of popliteal artery at the back side of our knee. म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला जी आर्टरी आहे ती आहे पॉप्लिटियल आर्टरी. त्यानंतर पायाच्या खालच्या बाजूला पोस्टेरियर टिबियल, पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी टिबिया बोन आहे जस्ट ऍट द बॅक साइड ऑफ दॅट, जनरली आपण घोट्याचा भाग ज्याला म्हणतो किंवा पायाची टाच, तर त्या टाचच्या पाठीमागच्या बाजूला जिथं घोटा आहे where the tibia bone is present, just there is presence of posterior tibial artery. And on the foot region, पायाच्या वरच्या बाजूला म्हणजे पाऊल ज्याला आपण म्हणतो फूट रिजन,
त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा एक आर्टरी आपल्याला जॉईंटच्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येते. दॅट इज रेफर्ड ॲज डॉर्सॅलिस पेडिस. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टरीज आहेत ज्याच्यावरती आपण पल्स काउंट करू शकतो. परंतु सगळ्यात कॉमनली पल्स आयडेंटिफाय करण्यासाठी वापरली जाणारी जी आर्टरी आहे दॅट इज radial artery. Remember always this word. Mostly for question there will be asked which artery is used for easily identification of pulse rate. आता pulse rate आपल्याला जनरली माहिती आहे की it is present near about 72 per minute or 72. But if the heart rate will be increases, suddenly pulse rate also increases. हार्ट रेट इन्क्रीज झाला की पल्स रेट सुद्धा इन्क्रीज होतो. अँड दॅट इन्क्रीज पल्स रेट इज इफ प्रेझेंट 100 beats or more than that per minute, then it is referred as tachycardia. The word which is used for that one is tachycardia. And if the heart rate will be becomes lower, pulse rate will be also becomes lower, and if it is present below than 60 beats per minute, it is referred as bradycardia. Both these two words are essential to remember, tachycardia and bradycardia. Tachycardia means increased heart rate above 100. Bradycardia means decreased heart rate below 60. Or you may write in answer increased pulse rate and decreased pulse rate. So this will be about pulse. Then we will see about blood pressure. आता बीपी हा सुद्धा जनरली काउंटिंग करत असताना आर्टरी इज प्लेइंग मेजर रोल. BP is always counted only in arteries, not in veins, because arteries are carrying oxygenated blood and as well as they are present near to the skin. So easily the counting will be possible here. The pressure which is exerted on the wall of arteries by blood is referred as blood pressure. Arteries वरती येणारा जो प्रेशर आहे ब्लडचा तो प्रेशर म्हणजेच ब्लड प्रेशर. And it is counted in artery, hence it is referred as arterial blood pressure. It is called as arterial blood pressure. Now arterial blood pressure is counted in two forms or two types. One type is referred as systolic BP and the another type is referred as diastolic BP. तर आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ब्लड प्रेशर बघतात. ब्लड प्रेशर हे दोन प्रकारे बघतात, एक सिस्टोलिक आणि दुसरा आहे डायस्टोलिक. तर सिस्टोलिक बीपी मीन्स द हार्ट वेन प्रेझेंट इन सिस्टोलिक कंडिशन. ज्या वेळेला हार्ट हे कॉन्ट्रॅक्टेड कंडिशन मध्ये असतं त्यावेळेचा जो बीपी आहे दॅट इज रेफर्ड ॲज सिस्टोलिक बीपी अँड इट इज ऑलवेज हाय ॲज कम्पेअर टू डायस्टोलिक बीपी. द नॉर्मल adult person is carrying near about 120 mmHg systolic BP. Diastolic BP means when the heart is present in relaxed condition or in diastolic condition, the BP is always low as compared to systolic, and the average adult person is showing diastolic BP is 80 mmHg. Hg refers for mercury, mm of mercury. So it is the unit for counting the BP. So you have to write that also. Along with this number, you have to write the unit also. 120 systolic and 80 diastolic. In writing position, it will be written always as 120 upon 80 mmHg. Or you may write this as 120 upon 80 mmHg.
तर लिहित असताना नोटिफिकेशन हे अशा पद्धतीनंच लिहिलं जातं. ऑलवेज द अप्पर नंबर इंडिकेट्स सिस्टोलिक बीपी अँड लोअर नंबर इंडिकेट्स डायस्टोलिक बीपी. या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा जो आकडा येतो तो सिस्टोलिक बीपी आहे आणि नंतर जो येतो तो डायस्टोलिक बीपी आहे. त्याच्यानंतर आर्टेरियल बीपी इज ऑल्सो कॅरी द पल्स प्रेशर. पल्स प्रेशर म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक बीपी अँड डायस्टोलिक बीपी इज रेफर्ड ॲज पल्स प्रेशर. मग ह्या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की इथं 120 आहे, इथं 80 आहे. जर डिफरन्स बघितला 120 मायनस 80 you will get 40 mm Hg. 40 mm Hg. So this 40 mm Hg is nothing but it is a pulse pressure. Pulse pressure. So pulse pressure of normal adult person is 40 mm Hg. आता ह्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. दे आर रेफर्ड ॲज डेव्हिएशन्स ऑफ ब्लड प्रेशर. डेव्हिएशन्स म्हणजे समजा बीपी मध्ये काही बदल होत असेल, इट विल बी रेफर्ड ॲज हाय बीपी और लो बीपी. इफ द पर्सन इज कॅरिंग हायर दॅन 120 सिस्टोलिक बीपी देन इट इज रेफर्ड ॲज हाय बीपी. 120 पेक्षा जास्त जर बीपी काउंट होत असेल सिस्टोलिक मधला तर त्याला हाय बीपी म्हणतात. आणि जर 80 पेक्षा खाली येत असेल मीन्स इट इज प्रेझेंट लोअर दॅन दॅट इट इज रेफर्ड ॲज लो बीपी. तर लो बीपी हा जनरली 90 and 60 mm Hg below that it is present. 90 and 60. 90 systolic and 60 diastolic. आता ही डिफरन्स असा काय तर सिस्टोलिक पोझिशन मध्ये हार्ट कॉन्ट्रॅक्टेड असताना प्रेशर फोर्स जास्त असतो ब्लडला आणि त्यामुळे हा हाय असतो. आणि डायस्टोलिक मध्ये हार्ट रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स कंडिशन मध्ये ज्या वेळेला प्रेशर काउंट होतो त्यावेळेला तो कमी होतो आणि त्यामुळे सिस्टोलिक हा हायर काउंट दाखवतोय आणि डायस्टोलिक हा लोअर काउंट दाखवतोय. आता डेव्हिएशन्स मध्ये काय तर जनरली सम चेंजेस इन बॉडी इट विल बी अफेक्ट दॅट. फॉर एक्झाम्पल हार्मोनल चेंजेस ऑफ ब्लड. समजा काही हार्मोनल चेंजेस होत असतील तर त्यावेळेला बीपी वरती परिणाम होतो. दुसरी गोष्ट इमोशन्स depends on that also the BP will be variable. Then there will be presence of some conditions as like obesity. लठ्ठपणा जास्त असेल तर सुद्धा त्याचा परिणाम बीपी वरती होतो. Or as like that different kinds of disorders also affects on that. The normal cardiac output we know that there is presence of 5 liters per minute. एका मिनिटामध्ये ब्लड किती जेवढा टाइम बीटिंग करतात तेवढं ब्लड बाहेर पडतं. तर ऍव्हरेज आपल्याला माहिती आहे की 5 लिटर्स ब्लड हे बाहेर पडतं. जर इन्क्रीज पोझिशन मध्ये असेल पल्स रेट इट इज इन्क्रीज इन पोझिशन ऑटोमॅटिकली इट विल बी अफेक्ट्स ऑन दॅट कार्डियक व्हॉल्यूम ऑल्सो. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ब्लड ते बाहेर काढत असतं. आणि जर डिक्रीज असेल तर ऑटोमॅटिकली ब्लड व्हॉल्यूम सुद्धा कमी प्रमाणामध्ये होत जातं. आता हे कशावर डिपेंड आहे तर डिक्रीजेस in diameter of arteries will be affects on high BP. जर आर्टरीजचा डायमीटर कमी झालेला असेल उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन असेल तर आतला डायमीटर हा कमी होतो. डायमीटर कमी झाला की ऑटोमॅटिकली फोर्स वाढतो. फोर्स वाढल्यानंतर त्याच्यावरती आणखी पॉइंट आहे की काही ज्या हॉर्मोन्स आहेत ॲज लाईक व्हॅसोप्रेसिन और ADH अँटी डायन्युरेटिक हार्मोन ते काय करतात तर आर्टरीज कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात. आर्टरीज कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे व्हॅसोप्रेसिनमुळे तर ते सुद्धा त्याच्यावरती अफेक्ट करतं. सो इट विल बी शोज हाय बीपी. देन इन सम केसेस समजा ऍक्सिडेंटल केस असेल, if the accidental case will be present there will be loss of blood and the blood flow indicates that the blood volume will be becomes lower. रक्त वाहून गेलेलं असेल तर शरीरातलं रक्त हे कमी झालेलं असतं and due to that
the pressure will be also becomes lower. ब्लड व्हॉल्यूमच ऑलरेडी बॉडीमध्ये कमी असेल तर त्याचा सुद्धा परिणाम ह्या बीपी वरती कमी होतो. त्यानंतर viscosity of blood is directly proportional to blood pressure. ब्लड प्रेशर जेवढं जास्त आहे तेवढं त्या ब्लडची विस्कॉसिटी जास्त असते. त्यामुळे सतत पाणी पिलं पाहिजे आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्याचं कमी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर डिपेंड्स ऑन एज ऑल्सो द बीपी विल बी increases or decreases. Mostly after 50 years of age, the BP is becoming high due to inelasticity of arteries. Arteriesचा elasticity म्हणजे त्याचा जो लवचिकता आहे ती कमी झालेली असते आणि त्यामुळे त्याच्यावर सुद्धा परिणाम बीपीचा त्याच्यावरती होत असतो. त्यानंतर vasoconstriction. This word remember, vasoconstriction means constriction of vessel. Vaso refers for vessel. Constriction means contraction. Vessel contract झाली BP वाढली. Vasodilation. These two words are opposite to each other. Vasoconstriction and vasodilation. तर vasoconstriction म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ वेसल. वेसल म्हटल्यानंतर त्यामध्ये एकतर आर्टरी असेल किंवा वेन असेल, दोन्हीला पण हा शब्द लागू होतो vasoconstriction. and vasodilation, dilation means to dilate किंवा डायलेटर कमी होण्याऐवजी उलट वाढतो डायलेटर, that is vasodilation. It is also referred to arteries as well as veins. Then females are always showing lower BP as compared to males. Females counting आणि males counting यामध्ये थोडासा डिफरन्स असतो and depends on that females are showing lower BP as compared to males. Then the higher BP which will be present in case of high BP, the blood pressure which is present for counting here is 140 systolic and 90 diastolic. जसं इथं मला सांगितलं लो बीपी मध्ये 90 आणि 60 येतं, तसं हाय बीपी मध्ये 140 is systolic and 90 is diastolic. जर ह्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर ऑटोमॅटिकली it will be affects vasoconstriction and there will be rupturing of vessels will be appear. समजा 140 पेक्षा बीपी वाढत गेला, जास्त झाला तर काय होतं, त्याचा जो प्रेशर आहे तो आर्टरीज वरती पडतो आणि त्यामुळे आर्टरी फुटण्याचा सुद्धा धोका असतो. तर डिपेंड्स ऑन दिस यू मे राइट अबाउट आर्टेरियल बीपी along with systolic BP and diastolic. Now see, for measurement of BP there is presence of a particular instrument which is used by doctor and it is referred as sphygmomanometer. स्पिग्मोमॅनोमीटर. आता हे स्पिग्मोमॅनोमीटर काय आहे तर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये रबर ट्यूब जोडलेली आहे विथ इनफॅक्टेबल बॅग. नाउ वी विल ड्रॉ हियर सम पार्ट टू आयडेंटिफाय और टू स्टडी दैट. सपोज दिस इज द अपर पार्ट ऑफ द इंस्ट्रूमेंट and this will be the lower part of that. तर एक अशी पेटी असल्यासारखा पार्ट असतो जो थाकता येतो आणि उघडता. उघडल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर असं दिसेल. Here there is presence of thermometer where mercury is present inside that, and at the two sides here there is presence of several markings. Here on that marks there are presence of the numbering which will be present after the gap of 10, 20, 30, 40 and upwards. तर आता त्याच्यावरती नंबरिंग केलेलं असतं. नंबरिंग केल्यानंतर खालची जी पेटी आहे किंवा खालचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये
ह्या थर्मामीटरला जोडून एक रबर ट्यूब बाहेर काढलेली असते. And that rubber tube is bifurcated into two ways. त्या रबर ट्यूबला दोन भाग असतात किंवा दोन वेगवेगळे भाग असतात. Of that, one part is carrying a rubber bulb, and at the base of that bulb there is presence of one screw. एक रबर ट्यूब आहे. त्या रबर ट्यूबच्या एका बाजूला एका टोकाला एक रबर बल्ब असतो किंवा पंप असतो आणि त्या पंपच्या बेसला एक स्क्रू बसवलेला असतो. त्यातला दुसरा पार्ट जो आहे, दिस सेकंड पार्ट is gets connected with such like square shaped rectangle shaped one inflatable bag. Inflatable bag म्हणजे काय तर एक कापडी पिशवी असल्यासारखा पार्ट असतो की ज्याच्या आतमध्ये रबर ट्यूब इन्सर्ट केलेली असते आणि ती पिशवी असल्यामुळे this part is wrapped around the arm. बीपी ज्या व्यक्तीचा काउंट करायचा आहे त्याच्या दंडाच्या वरती तर उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला दोन्ही बाजूला ती पिशवी गुंडाळली जाते. गुंडाळून ती पॅक केली जाते. पॅक केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ दिस रबर बल्ब द पंपिंग ऑफ एअर विल बी टेस्टिंग. हा पंप आहे त्यामुळे ते जसं दाबेल तसं त्यामध्ये हवा भरली and so that air tight will be formed. हाताच्या सभोवतीची जी हवा आहे ती वाढल्यामुळे त्या आर्टरीवर कुठली आर्टरी ब्रॅकियल आर्टरी. रिमेंबर हियर बीपी इज ऑलवेज काउंटेड ऑन ब्रॅकियल आर्टरी. ही जी आर्टरी आहे ती दबली जाते. ऍट द सेम टाइम द मर्क्युरी विल बी इन्क्रीजेस इन इट्स लेवल. हा मर्क्युरी जो आहे हा वर वाढायला सुरू होतो किंवा वर सरकतो. आता मर्क्युरी वर सरकल्यानंतर द डॉक्टर्स युजेस स्टेथोस्कोप इन देअर इयर. ते काय करतात स्टेथोस्कोप कानात घालतात आणि समोरचा जो पार्ट आहे तो त्या ब्रॅकियल आर्टरीवरती लावला जातो. काही वेळेला साध्या हाताने सुद्धा ते मोजू शकतात कारण त्या ठिकाणी पल्स जेव्हा जाणवते तेव्हा लक्षात येतं की त्याचा बीपी किती. आता इथे कसं आहे समजा स्टेथोस्कोप लावलाय ब्रॅकियल आर्टरीवरती. स्लोली द स्क्रू विल बी रिलीज. हा जो स्क्रू आहे तो टाईट झालेला तो लूज करतात. सावकाश लूज केल्यानंतर हा जो मर्क्युरी आहे हा डाऊन यायला सुरू. मर्क्युरी विल बी लोअर डाऊन. ऍट द सेम टाइम एअर विल बी रिलीज. त्याच्यातली हवा सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरू. वन पर्टिक्युलर पॉइंट विल बी प्रेझेंट देअर वेअर द साऊंड ऑफ दॅट बीट विल बी हर्ड. इथपर्यंत जो पार्ट ज्याला मर्क्युरी वाढलेला असतो किंवा हवा भरलेली असते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आवाज स्टेथोस्कोपमधून ऐकू येत नाही. म्हणजे ती आर्टरी पूर्णपणे बंद करून टाकली. ज्या वेळेला ह्यातली हवा रिलीज होईल आणि इकडचा मर्क्युरी कमी येत जाईल त्याच वेळेला एक ठराविक पॉइंट असा असतो की त्या वेळेला इतर स्टेथोस्कोपमधून साऊंड ऐकतो. पहिला हृदयाचा ठोका. तर त्या ठोक्याला जो इथं मर्क्युरीचा पॉइंट आलेला असेल सपोज इट इज 120 then it is to systolic BP. हा 120 ती आयडियल आहे म्हणून मी इथं घेतलं पण त्याच्यावरती 110 असू शकतं किंवा 130 असू शकतं. त्यानंतर पुन्हा एअर रिलीज केली जाते विथ द हेल्प ऑफ स्क्रू आणि एका ठराविक पॉइंटला पूर्णपणे आवाज ऐकू यायचा बंद होतो. जेव्हा फोर्सली ब्लड पूर्णपणे त्यामध्ये व्हायला सुरू होतं आर्टरीमध्ये त्यावेळेला अँड दॅट पॉइंट सपोज हिअर इन दिस मोमेंट इट इज डायस्टोलिक बीपी. तर अशा पद्धतीने हा जो मधला पार्ट आहे तो म्हणजे पल्स प्रेशर. त्याच्या दोन्हीचा डिफरन्स हे 80 पेक्षा जास्त असू शकतं 90 असू शकते किंवा कमी असू शकते त्याच्यापेक्षा 70 60 वगैरे. हे झालं मेजरमेंट ऑफ बीपी. So measurement of BP when the sound will be heard, the name of that sound is throat cough sound. त्याला throat cough sound म्हणतात. आणि ज्या वेळेला सिस्टोल आणि डायस्टोल होत असतं सिस्टोलिक अँड डायस्टोलिक साऊंड दॅट इज रेफर्ड ॲज मर्मर साऊंड.
When contraction is present, the sound is referred as lug, and when relaxation is present, the sound is called as dub. The sound will be referred as lug and dub. So, identification will be present on the sound as well as smooth blood flow when present. Then the identification of diastolic BP will be present here.